सगळे झाले ना? इतर सर्व सदस्यांनी या बाबतीमध्ये सरकारला सूचनाही केल्या, काही यामध्ये प्रश्नही मांडले, समस्याही मांडल्या. या सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि खरं म्हणजे विधान परिषद हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणं हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं. या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील अपेक्षित असतं. अधिवेशन मुळात त्यासाठीच होत असतं आणि म्हणून सभागृहातले सदस्य आपल्या समस्यांवर, राज्याच्या समस्यांवर, मतदारांच्या समस्यांवर, इतर विषयांवर काय चर्चा करतात आणि यावर देखील सगळ्यांचंच लक्ष असतं. आणि म्हणून मी सगळ्यात आधी एक आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, सभापती महोदय. पण एक आजच इथे सभागृहात येण्यापूर्वी मुख्यमंत्री स्वतः, मी, आपल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. सभापती महोदय, 89,74,000 शेतकरी आणि 1,798 कोटीचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झालेला आहे. आज हे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब होती म्हणून मी त्याचा उल्लेख केला आहे सुरुवातीलाच. परंतु अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्या अन्वये झालेल्या चर्चेमध्ये आपण पाहिलं की जसं अपेक्षित आपल्याला असतं की या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने जोरदार आवाज उठवला पाहिजे, परंतु तो काही जोर बिलकुल दिसला नाही संपूर्ण अधिवेशनामध्ये. अगदी त्यामुळे हे अधिवेशन देखील 1 महिन्याचं होतं. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण 1 महिन्याचं घेतो आणि 1 महिना अधिवेशन हे चाललं देखील. परंतु कितीतरी प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडता आले असते, परंतु ते दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यामुळे विरोधी पक्ष पूर्णपणे प्रभावहीन आणि काय कोणाचा पायपूस नाही, गलितगात्र प्रकारचं अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी आपण पाहिलं. सभापती महोदय, महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलेलं आहे. त्यानंतरचं हे दुसरं बजेट आहे. अधिवेशन आणि एकूण 5वं विधिमंडळ अधिवेशन आहे आणि सरकार या ठिकाणी न थकता न थांबता काम करतंय. लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आपण राबवतोय. जसं आपण आताच सांगितलं, मी मगाशीच म्हणालो की शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आताच पैसे जमा करून आलो. आणि म्हणून अशा अनेक योजना ज्या सुरू केलेल्या आहेत, अनेक प्रकल्प आपण सुरू केलेले आहेत, ते पुढे जात आहेत. हे राज्य पुढे जात आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून देखील सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची देखील तेवढीच जबाबदारी असते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत असं आम्ही मानतो. परंतु विरोधी पक्ष फक्त विरोधाकरता विरोध न करता चांगल्या ह्याच्यामध्ये देखील विरोधी पक्षाने सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका आमची आहे. परंतु महाराष्ट्र हिताचा विचार या ठिकाणी मांडण्याचं हे सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे. दुर्दैवाने अशा प्रकारचं काही झालं नाही. महाराष्ट्राला आपल्याला एका उंचीवर न्यायचं आहे. आज या निमित्ताने मी देशाला नव्या उंचीवर नेणारे या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं विशेष अभिनंदन करतो. सभापती महोदय, ते यासाठी की मोदीजी यांनी सलग 8,931 दिवस सरकारच्या प्रमुखपदी राहण्याचा विक्रम केलेला आहे. आणि या सभागृहाच्या वतीने, या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सलग सरकारमध्ये सरकारच्या प्रमुखपदी राहून
मोदीजींची कारकीर्द आजही आपण स्वच्छ कारभार पाहतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला प्रधानमंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. बेदाग यापूर्वी देखील मी म्हणालोय हे बेदाग प्रधानमंत्री आहेत आणि म्हणून यापूर्वीचं मी काय आता 2014 पूर्वीच्या याच्यात जात नाही आहे. त्यापूर्वीची परिस्थिती काय होती त्याच्यामध्येही मला जायचं नाही आहे. परंतु त्यांनी एकही सुटी न घेता एक समर्पित भावनेनं या देशाला वाहून घेतलेलं आहे आणि या देशाचं नाव लौकिक जगभरामध्ये वाढवण्याचं काम ते करत आहेत. त्यामध्ये जर 12 वर्षाच्या कर्तृत्वाचा आणि कामगिरीचा आढावा आपण घ्यायला गेलो तर त्याला दिवस पुरणार नाही. परंतु एक ऐतिहासिक काम त्यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चालला आहे. त्यासाठी आपण राजकारण बाजूला ठेवून पुढे जायला पाहिजे आणि आपल्याला अभिमान आहे की त्यांच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमी गोलमध्ये आपलं महाराष्ट्राचं योगदान आपलं मोठं आहे. ही सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येतं. आपलं महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण राजकारण न करता या राज्याच्या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे. काल इथं निरोपाचं भाषण होतं. काही लोकांनी निरोपाचं भाषण करता करता आरोपाचंच भाषण सुरू केलं. निरोप समारंभाचा आरोप समारंभ झाला. खरं म्हणजे मी तर चांगलं बोललो होतो. मला कधी निरोप समारंभाला कुणावर टीका करायला आवडत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु कालचं जे निरोप समारंभाचा आरोप समारंभामध्ये बदल झाला ते पाहिल्यानंतर सभापती महोदय दिलीप प्रभावळकरांचा एक चित्रपट आठवला, चौकट राजा. त्यात एक गाणं होतं, मी असा असा कसा वेगळा वेगळा. नीलमताईंना माहीत असेल ते. या सभागृहात काल कवितांचा माहोल होता. टोमणे सम्राट देखील आपण पाहिले आणि मला विंदा करंदीकरांची कविता एक आठवली. काल विंदा करंदीकरांची कविता इथं आली. उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, श्रेय जास्ते त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. ही विंदा करंदीकरांची कविता आहे. काही जण काल म्हणाले सभागृहात आलं नाही तरी चालतं पण निरोप समारंभाला यायला पाहिजे. सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात 6 वर्ष ड्रॉप आणि आलं तर डायरेक्ट सेंड ऑफ, अशा प्रकारची काही परिस्थिती काल पाहिली. करोना संकटापासून शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती, नैसर्गिक संकट, अतिवृष्टी यासारखे राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न मांडायला जे सभागृहात नव्हते ते काल फक्त आरोप करायला आले होते. आपण इथं विकासाचं गाणं गायला आलोय, विकासाला पुढे न्यायला आलोय. वैयक्तिक सुखदुःखाचं रडगाणं मांडायचं हे सभागृह नाही आहे. परंतु सार्वजनिक जीवनात असलेल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी एवढंच सांगतो सभापती महोदय, पैर की मोच और छोटी सोच, पैर की मोच और छोटी सोच हमें आगे बढ़ने नहीं देती. टूटी कलम और औरों से जलन, टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य लिखने नहीं देती. काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देती. बोलो अभी. दुसऱ्याचा हेवा करून आपल्याला काही मिळू शकत नाही. दुसऱ्याची रेष छोटी करून आपली रेष मोठी होत नाही. त्यासाठी आपली रेष मोठी करावी लागते आणि ती कामाच्या माध्यमातून करावी लागते. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो. मी हे बोलणार नव्हतो, परंतु सगळ्यांनी चांगल्या भावना मांडल्यानंतर या ठिकाणी जे काही उत्तर आलं त्या उत्तरामुळे या ठिकाणी मी हे बोलतोय. कोविड काळात केलेल्या कामाचं एक पुस्तक काढा, त्याचं डॉक्युमेंटेशन करा, अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली. चांगली मागणी आहे, चांगलं आहे, करायलाच पाहिजे. त्या आठवण आपल्याला राहिलीच पाहिजे. पण त्यात बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतील. बॉडी बॅग मधला घोटाळा, खिचडी मधला घोटाळा,
रेमडेसिवीरमधला घोटाळा, त्याचबरोबर कोविड सेंटरमधला घोटाळा, ऑक्सिजन प्लॅन्टचे पैसे कोणी खाल्ले त्याचा घोटाळा, हे सगळं आलं पाहिजे त्यामध्ये. हे घ्यावंच लागेल. कोविडच्या त्या काळात काय काय झालं त्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे. मी नगरविकास मंत्री होतो. कोविड सेंटर किती आणि कशी उभी केली ते मला माहीत आहे. कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी कोविड सेंटर पहिला आम्ही बीकेसी मध्ये उभं केलं, मला आठवत आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटर उभी केली आणि त्यावेळेस देखील आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होतो. हे देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. पण कोविडच्या काळात काय काय झालं आपण पाहिलं. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे लोक पैसे करत होते, सगळीकडे सामसूम असताना काही जण लूटमार करत होते. सभापती महोदय, मी बोलणार नव्हतो परंतु मला बोलायला लागतंय. आज मला कविवर्य वसंत बापट यांच्या 4 ओळी आठवतात. आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आता आजारी, सामसूम झाली आता चढवूया हल्ला, मोठ्या मोठ्या डब्यावर मारू डल्ला. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, कोविडच्या काळात कोणी आणि कशावर डल्ला मारला त्याचा हिशोब या डॉक्युमेंटरीमध्ये आला पाहिजे. एवढंच माझी माफक अपेक्षा आहे. आता त्यामध्ये बुक काढायचं, कसं बुक काढायचं? फेसबुकवाल्यांचं बुक कसं निघणार? कसं निघणार? पुस्तक छापल्यानंतर टीका होईल, आमचा फोटो छापला नाही. अरे पण जे घरातून बाहेर पडले नाही त्यांचा फोटो येणार कसा? हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काल सभागृहात विंदांच्या कविता सादर केल्या. मला वाटलं तुम्ही आक्षेप घेल, कविता चोरल्या म्हणून.